बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवर असलेल्या चौधरी पेट्रोल पंपावर लॉकडाऊन काळात 4 वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या 2 युवकांनी बॉटलमध्ये पेट्रोल देण्याची मागणी केली। नियमाने बॉटलमध्ये पेट्रोल देता येत नाही आणि दुपारी 3 वाजेच्या नंतर लॉकडाऊन असल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याला पेट्रोल देण्यास नकार दिला असता सदर 2 युवकांमधील एक शुभम नामक सर्पमित्राने आपल्या जवळील असलेल्या बरणीतील 3 साप रागाच्या भरात पंप मालक यांच्या कॅबिनमध्ये कर्मचाऱ्यांच्या व कॅश रूममध्ये प्रत्येकी एक साप सोडून दिले। सापामध्ये 2 विषारी जातीचे कोब्रा आणि 1 धामणा जातीचा असा 3 सापांचा समावेश होता। दरम्यान पेट्रोल पंप मालक सारिका चौधरी कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या अन्य सर्पमित्रांना माहिती दिली। यावरून सर्पमित्र श्रीराम रसाळ यांच्या टीमने सोडलेले 3ही सापाचे रेस्क्यू करून त्यांना भरणीत कैद करून यामुळे मोठी दुर्घटना होता टळली। सारिका कैलास चौधरी बोलते मी। माझं चौधरी पेट्रोल पंप आहे। 2 मुलं आले, त्यांनी बॉटलमध्ये पेट्रोल मागितलं, मी त्यांना बॉटलमध्ये पेट्रोल दिलं नाही त्याच्यामुळे आणि त्यांना मी सांगितलं तर लॉकडाऊन आहे, पेट्रोल पंप बंद आहे सध्या, 3 नंतर पेट्रोल पंप बंद असतात। त्यांना दिलं नाही म्हणून ते 10-15 मिनिटांनी आले आणि त्यांनी 3 साप आणले आणि एक माझ्या कॅबिनला सोडला, दुसरा मुलांच्या कॅबिनला सोडला आणि तिसरा बापूंच्या कॅबिनला सोडला। मी त्यांना दिलं नाही म्हणून त्यांनी धमकी दिली आणि आम्ही पोलीस स्टेशन बुलढाणा पोलीस स्टेशन इथं आम्ही तक्रार नोंदवली आहे त्यांची। घटनेचे दृश्य पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सदर युवकांचा पोलीस शोध घेत आहे। मी सर्पमित्र वेदांत जाधव, बुलढाणा जिल्हा। मला मलकापूर रोडवरून इथून कॉल आला चौधरी पेट्रोल पंपावरून। तिथे 3 साप होते कॅबिनमध्ये। मी तिथे गेलो, 2 कोब्रा आणि 1 धामण जातीचा। मी तिथे गेलो, तिथे रेस्क्यू केले आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जमा केले आणि मला अशी माहिती पडली की ते एक व्यक्तीला पेट्रोल न दिल्यामुळे त्यांनी ते 3 साप तिथे सोडले। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।